everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे नाहीसा की ते स्कूलमध्ये मी चाललो आता हॉस्पिटलला. रचनाने टिफिन सगळं काय रेडी करून नाश्ता रेडी केला आहे. आईची छान पूजा चालू आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे. खूप दिवसानंतर कांदे पोहे. आज मी आईसारखे बनवण्याचा प्रयत्न केलाय कारण मला माझ्या स्वतःचा कंटाळा आलेला. मला समजू शकतो, मी समजू शकते की तुला किती कंटाळा आला असेल. टिफिन रेडी. सनी सकाळीच गेला त्यानंतर हॉस्पिटलला. त्यानंतर त्याचं क्लिनिक आहे अँड टुडे इज वन्स अगेन अ बिग डे. कारण मी मला स्वतःला एक गोष्ट गिफ्ट करणार आहे. ती काय आहे ते तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल, पुढे समजेल. सो यू स्टिक यू. सो गिफ्टच्या रिलेटेडच काही कामं होती ते करायला गेलेली. सो सनी बिझी आहे आणि मग अभिबरोबर गेलेली मी आणि ते काम झालेलं आहे. काय सगळं फायनली आम्ही निघतो. सनी आहे, आलाय खाली. फ्रॉम क्लिनिक. येस. बायकोच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला चाललंय. हे काय ते काय नाही, बायको स्वतः सेल्फ गिफ्ट घेणार आहे. घेतलाय तो, फक्त घेऊन यायचा आहे. नाही सर, ते ठेवून दे बाळा, काचेचं आहे. ओके. सो 2026 चा जो बर्थडे त्याचं सेल्फ गिफ्ट मी आज देणार आहे मला स्वतःला. सेल्फ गिफ्ट म्हणजे तेच समजलं ना. सो बेसिकली मी कधीपासून तेच विचार करत होती बर्थडे येण्याच्या आधीपासून की ह्या वर्षी मी माझ्यासाठी स्वतःसाठी मी काय घेऊ अशी गोष्ट. सो जेव्हा सनी मला ते घेऊन गेलेला त्याच्या गिफ्ट म्हणजे तो मला जे गिफ्ट देणार होता तर दुसरा ऑप्शन होता माझ्याकडे ओपन. पण मग तेच ना की त्याचं किती म्हणजे यूज तर होईलच फॉर शुअर, बट माहीत नाही म्हणजे त्याच्यात इन्व्हेस्ट करू का नको. जे बॅगचं सनीने मला जे ऑप्शन दिलेलं खूप रोज बघत पण होती मी, पण मग नंतर ना त्याचं मन ॲक्सेप्टच नव्हतं करत की अरे हे घेऊया. आणि जेव्हा आम्ही दमनला गेलो तेव्हा ऑल ऑफ अ सडन असं बोलता बोलता असंच अभिच्या तोंडून आलं ना रे, म्हणजे असं काहीतरी गप्पा निघाल्या आमच्या आणि अचानक असं झालं की गाडीवरनच निघालं काहीतरी. मला तर आठवत पण नाही की ते कसं झालं. आणि ते त्या विदिन 3 days म्हणजे लिटरली ते सॅटर्डे संडे मंडे होतं, लॉंग विकेंड होतं, पण तरी सुद्धा ऑन कॉल्स. त्या 3 दिवसात ती सुट्टी पण होती, पण त्या 3 दिवसात ऑन कॉल अभिचे सगळे कॉल चालू होते. ते 3 दिवसात डिसाईड झालं, बुक झालं, सगळं झालं. आम्ही आल्यावर फक्त बघायला गेलो, म्हणजे लिटरली टेस्ट ड्राईव्ह वगैरे पण नाही केलं. येस, मी गाडी घेते सो टेस्ट ड्राईव्ह वगैरे केलं नाही. मी बघूनच मी बोलले की नाही मला करायची नाही, जेव्हा मी येईन ना घ्यायला तेव्हाच मी चालवेल, असं ते झालं. अँड सगळं ऑल ऑफ अ सडन म्हणजे असं झालं की ठीक आहे मला घ्यायचं तर म्हणजे हे युजफुल गोष्ट आहे. कोणती गाडी आहे ती तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच. गरजेचं होतं. येस. सध्या सनी म्हटलंय की मार्केटमध्ये मी फ्रॉन्स कशी घेऊन जाणार. सो येस, मी 4 व्हीलर नाही घेते, परत एकदा नाही घेते. ऑलरेडी म्हणजे 2 years झालेत माझ्या कारला, थोडी लगेच मी कार घेईल. सो मी घेते बाईक, 2 व्हीलर घेते. आणि माझी जी आधीची होती ना ती मला आईने दिलेली, म्हणजे ती आईची होती, तर आईने मला तेव्हा यूज करायला दिलेली. आणि ती मी खरं सांगते ना, मी तीही 10 वर्ष यूज केली. आणि आता हळूहळू तीसुद्धा एकदमच असं त्रास द्यायला लागलेली, खूप खर्च होत होतं. आणि कसं होतं मार्केटमध्ये जायला तर यू नीड बाईक, हे कारमध्ये वगैरे जमणार नाही. कधी कधी तर ऑटो पण नाही मिळत. मी लिटरली कितीतरी चालत जाऊन मग मला ऑटो वगैरे मिळालं आहे. सो फायनली ते डिसाईड झालं की आपण बाईक घेऊया. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, EV कार घेतली आहे.
म्हणून मग असं झालं की आपण EV बाईकच घेऊया, कारण ते मीटर वगैरे सगळं काही आम्ही लावणार आहोत आमच्या पर्सनल ह्याच्यात. सो ते कन्व्हिनियंट होईल, कॉस्ट कटिंग म्हणजे कॉस्ट पण तेवढं कमी होईल. जर पेट्रोल बघितलं गेलं तर खूप पैसे लागतात EV, आणि माझं जास्तीत जास्त इथेच जास्त करून वावरणं होणार आहे. सो ते मला जरा जास्त कन्व्हिनियंट वाटलं, म्हणून मग फायनली डिसाईड केलं की चला ह्या वर्षी बर्थडेला सेल्फ गिफ्ट करूया आपण EV बाईक. कोणती घेते ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल, कलर कोणता आहे ते पण तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो चला निघालो आता आम्ही दोघं सुद्धा. लेट्स गो. डे है जरा आजची न्यू बिगिनर. माझ्यापेक्षा जास्त आनंद नाही झाला. च्या कुठे छोटूसा मला घेऊन ये बाईकनी. ओके. अरे ह्या माणसामुळे पॉसिबल झाले. सनी आणि अभि दोन असे व्यक्ती आहेत ना, त्यांच्या हातात जर काय काम दिलं तर झटपट 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 होतात. म्हणजे ह्याने तर 3 दिवसात जी फटाफट नंबर बिंबर काढणं बिणणं एकदम फास्ट, आणि लगेच बुकिंग करून पेमेंट करून सगळं काय झालं आमचं. एक तासात आपलं झालं ना ते पेमेंट बुक बिक सगळं झालं. फायनली तो दिवस आलेला आहे. आम्ही डिसाईड केलेला कलर आम्ही घेतलेला नाही आहे. सनीसाठी सरप्राईज आहे ॲक्च्युली. काय वाटतं तुला काय वाटतं मी कोणता कलर घेतला? रेड ॲक्च्युली खूपच ओशन ग्रीन. ओशन ग्रीन ओशन ग्रीन ॲक्च्युली. रेड बघ ना, अरे रेड ना एकदमच हे वाटत होता, म्हणून मला तुझं तीच वाटतं आपली समोरची. चला तू बोलते व्हाईट, तो बोलतो ब्लॅक. घ्यायची तरी काय, चांगलं वाटतं ना. ए नानू कत गोंद गोंद दिसत तो. रेड पण छान वाटतं. अरे रेड सकाळच्या टाइमात डेंजर दिसत होती मला. तुम्ही दोघांनी ब्लॅक घातले, आम्ही दोघांनी व्हाईट घातले. चला. अरे ग्लॉसी आहे, सकाळच्या टायमात एकदम डोळ्यात जात होती. आम्ही सकाळीच पाहिलेली ना. One, two, three. कॉंग्रॅच्युलेशन. बसून बैठतील का? न्यूट्रल ड्राईव्ह आणि एम आणि आर काय? चार्जिंग करायला विचारायची. यो कॉंग्रॅच्युलेशन. पाडी पाडी पाडी. बाबाकडे काय? बाबू उतरा. टेम्पररी. लावली असती पॅरिस बंद टीव्हीने काढले. आणि सीट बंद करू शकतो ना. स्पोर्ट्स मोड तुम्हाला 1 ते 2 दिवस फक्त राहील. त्याच्यानंतर तुमची नंबर प्लेट आले ना ते टेक्स्टेड तो तुम्हाला लाईट हा जो दिला ना टाईम वगैरे सेट करायचा. हा जो हा रिव्हर्स टाइम म्हणजे
याच्यावरचे फंक्शन जे आहेत ना टाईम ओके ओके हा जो आहे ना रिव्हर्स मोड केला ब्रेक दाबून जर 2 ते 3 सेकंड प्रेस करून ठेवलं तर तुम्हाला आता पाठी जाईल लागेल सोड ब्रेक सोड एक्झॅक्टली काय असं पण पाहिलं पायानेच गाड्या चालत ब्रेक नंतर पहिले पाय पहिले पाय नंतर खाली बघ खाली बोलतोय खाली बघ बाबू. आता चालवायचे असेल तर डी आणि मोड चेंज करताना रेस कधी पण सगळं रेस केला काहीच नव्हतं म्हणजे चालू अरे साईडला आणू साईड अभि घे तिला. बाबू ऐकडे जा. थांब थांब थांब. आवाजच नाही खाली. थँक्यू दादा. थँक्यू. बरं सांगली ही तरी चालून बघ बाई ती तर चालून पण नाही बघितली. आपल्याला टू व्हीलर येते पण ह्याच्यात काहीतरी वेगळीच फील आहे. एकदम स्मूथ. एकदमच स्मूथ आणि आवाजच नाही. मग त्याला पण असंच होतं. अभि पळाला. एकदमच जाते ना ना मजा येते ना चालवायला पण. सनी पण चालवले. न्यूट्रल कर पहिले मला बघू दे हे तर साईड काढ आणि ते नाही का ए काय बोलला तू पाय ठेवायला पाहिजे हा, स्पोर्ट्स मोड झाला मला. अगं तू काबू नको ना परत. सोड ना बाबू पाहिजे तुला गाडी नको बोलतो पण. देऊळ बंद झालं असेल. नाही नाही उघडत. चल जाऊ. नाही म्हण. अरे वा स्टार्टिंगला भीती वाटते ना आवाज पण नाही आणि सटकन बाबांची गाडी येते. फाल्गुनी चलो बाय. थँक्स फॉर कमिंग. बाईक वर जाऊया हा. आता जायचंय का? मग आई घरी चालली बघू. आई घरी चालली. चला दुर्गे साहेब थँक्यू सो आल्याबद्दल धन्यवाद. आल्याबद्दल वेळ काढल्याबद्दल. थँक्यू. चला आराम करा. काय गोंडू मध्ये सोडून यायची आहे गं तिला दिवस. टू होम. मस्त आम्ही आता पूजा करणार आहोत. अरे बाबा ते खूप पेट्रोल बंद आहे ना. पेट्रोल मंदिर बंद झालंय. चलो चलो. फॉर आईंसाठी थांबलो. आई नाही आहे. आई गेली आहे बेळगावला. तर आई पण लवकरच त्या दोघींना पण आपण दोघींसाठी नारळ घेतली? प्लॅन करू. नाही नारळ. सो आम्हाला पूजा करायची आहे. वाजले ॲक्च्युली 8:20. देऊळ वगैरे बंद झालं म्हणून आम्हाला काही आरती वगैरे करता नाही आलं. मला मी पार्टी देणार आहे गाडी घेतल्यावर. ओ माय गॉड थँक्यू. अँड जस्ट लुक ॲट माय किचन. दिसत नाही तूच फोकस होतोय सनी. हां सो दिसताना आता खूप लोक म्हणतील की हे काय किती बालिश लावलंय पण ह्याच्या पाठीमागे खूप विचार करून मी जेव्हा हे काल पाहिलं ना तर मला झटकन डोक्यात आलं आणि मी विचार केला की हीच मी माझ्या गाडीला लावणार आहे किचन. सो बेसिकली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दिस इज मरमेड. आणि जर तुम्ही पाहिलं तर मरमेड पाण्यामध्ये खूप इंडिपेंडंट असते. फ्रीडम तिला पुष्कळ असतो. तिचे इन्स्टिंक्ट खूप स्ट्रॉंग असतात आणि तसंच मला माझ्या आयुष्यात माझ्या फॅमिलीने खूप फ्रीडम दिलं आहे. मी इंडिपेंडंटसुद्धा आहे आणि त्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटीजसुद्धा असतात हिच्यावरती. आणि इन्स्टिंक्ट्स वाईज मी बोलू शकते तू आहे तेवढी स्मार्ट केपेबल आणि वाईज. सो ते पण बरोबर आहे. सो ड्रायव्हिंगच्या वेळेस हे सगळं फार गरजेचं असतं. रिस्पॉन्सिबिलिटी असते. इन्स्टिंक्ट गरजेचं असतं आणि ग्रेसफुल ते तर मी आहेच तशी की मरमेड आहे. आणि गोंडस. गंडच फक्त एकच आहे ज्ञानू. सो खूप विचार करून आणि ऑफकोर्स माझ्या मनातलं माझं प्रत्येकामध्ये एक लहान बाळ असतंच. सो ते एक लहान बाळ सुद्धा आहे. आणि ते क्यूट आय लव्ह यू पण म्हणते. आय नो ती किती क्यूट बोलते बघा. कळणार नाही तुम्हाला कारण मला समजायला वेळ लागलाय. आय लव्ह यू किती क्यूट बोलते.
सो खूप विचार करून मी हे घेतलेलं आहे आणि लाईफ आपली खूप मिनिंगफुल असणं गरजेचं आहे. सो तेच आम्ही प्रयत्न करतो. अँड एक फेदर ॲड झालेला आहे मॅम स्वतः. चलो चला आणि सासूबाई आणि दिलेली. द्या. चला साधी पोळी. आई पण खूप दिवसानंतर बाहेर निघताय. तुम्ही दोघं व्हाईट आणि मी ब्लॅक. तू ब्लॅक चला. ती आईचा वेगळंच कलर, जगा. त्याचं जगा वेगळं कलर झालं. चलो चल लक्ष असतं त्यांचं. मुद्दामून नाही घेतलं ओला, ते निघणार नाही नाहीतर. हे वेगळी पिंजर आहे. ती काव्याच्या देवीची आहे ना? ती कोणती आहे? पिंजर डब्यातली कोणती ती घेतली डब्यात. आईने बोलू कलर नाही आजीला गेस करू दे Surprise. कोणता कलर घेतलाय. आईला आवडेल की नाही माहिती. चॉकलेटी ना नाही राम राम जरा वेगळा कलर. राम ब्राऊन लाल लाल घेतली असती तर आईना कदाचित आवडली असती. लाल नाहीये, लाल नाही. लाल फार डोळ्यात जात होती, मी दिसली असती अख्ख्या मार्केटमध्ये. छान वाटतो रेड कलर. खूपच 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 डार्क. मी बघितलं त्या दिवशी सी ग्रीन कलर. सी ग्रीन वेगळा आहे थोडं. सी ग्रीन कलर. वेगळा आहे ना. सी ग्रीन कलर. ते समुद्राचा कलर असतो तसा. चालेल थोडी पाठी घेते ना आधी. ऑटोमॅटिक तिथे काय होतं टच करून काय होतं तिथे. आईला एक राऊंड मारू. तिथे काय होतं टच. मार्केटला वगैरे नाही तर मेन म्हणजे काय ट्रॅफिक आणि ह्याच्यामुळे कसं आहे ना. कराय डबल स्टँड कर ना. काय ते लावून करायची आरती. हो बाई. फुल ठेव फक्त. हो पेढा कुठे आहे आम्हाला. चालू करशील. बसत नाही कधी टू व्हीलर वर. सासू सुना चालल्या आता फिरायला. बसून थांब चालेल चालेल काढे. चलो डायरेक्ट गाडीत जायचं. बी मध्ये जायचं हो. डायरेक्ट. सो ही पण एक छान पेंटिंग आहे आमच्याच सोसायटीमध्ये. एक आर्टिस्ट आहे म्हणजे सगळ्यात छोटं काही मध्ये रचनाच्या ओळखीचीच आहे. सो त्यांनी पेंट केलं एवढं ब्युटिफुल. त्यांनी क्लास लावले त्यांनी. हे बघ मस्त आहे ना. साईडला नाही छान आहे. पण पहिल्या असं बसत नाही ना विशेष स्कूटीवर वगैरे. चल कुठे लावतेस. आवाज वगैरे नाही येत ना एकदम बरोबर. छान. कुठे लावते गाडी. लाईट नाही लावली त्यांनी. नाहीसा जो नाहीसा तो मूडच गेलाय. लिस्ट इंटरेस्ट नाहीसा. नाव सनी दादा घेऊन आलेले आहेत कोटी आणि या साईड.
ठीक आहे ना ऐकण्यास ना हा वाला ते So dinner date after a long time with Ai. You can give it to me. Sorry? No, we don't need drinks. Only food. दादा रचनासाठी एक सॉन्ग रिक्वेस्ट केलं आहे गझल. सेम गजर आहे सोनाली जी आहे सनी ने एक रिक्वेस्ट केली कोणत्या गाड्यावर करते बाई
फूड आहे आवडलं का नाही मस्त ट्रीट जास्त झाले थर्ली एन्जॉयड मस्त ते गाणं वगैरे गात होतं किती प्लेझेंट सो छान गेला दिवस कवाली अमेझिंग नाईट होती आज त्यांची कवाली आम्ही- नाईट होते हा सो छान गेला दिवस छान असं सेलिब्रेशन झालं एक छोटंसं अँड रचनाला ट्रीट होती माझ्यातर्फे हो, मी आणि पण केलं पाहिजे का तुला असेच ते? छान प्रगती कर हा, चला तू गाडी घेतली का? हे काय आहे? ते असंच आहे. चल